बापरे! आज ना इडलीचा बेत होता आणि भांड्यांचा पसारा बघून तर मला इतका चक्कर आल्यासारखं वाटत होता, की असं वाटत होतं ते भांडे घासावंच नाही. पण घासल्याशिवायही चांगलं वाटत नाही म्हणून मी पटापट इथे भांडे घासायला घेतले. आणि कसं असते ना, बाहेरचं नुसतं प्लेटभर आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं. त्याच्यामुळे काय होते, एकतर ते हेल्दी मिळते आणि सोबतच व्हेरायटी बनवू शकतो आपण. जसं अप्पे झालं इडलीच्या बॅटरपासून, डोसा झाला, ह्या सगळ्या गोष्टी बनवून खाऊ शकतो. आता इडलीचं झालं आणि त्याच्यानंतर ओटा तर माझा क्लीन झालेलाच होता. पण सगळ्यात मोठा आज टास्क होता तो म्हणजे टाकं साफ करायचं. कारण टाकं जेव्हा आपण वापरतो ना, तेव्हा वेळोवेळी ते स्वच्छ करावंच लागते. त्यानंतर हे बघा मुलांची करामत, लक्ष नसलं की हे असेच करत असते. तर इथे बघू शकता तुम्ही इडल्या किती छान झालेल्या आहे. मी दाखवायची विसरली सुरुवातीला तुम्हाला. खूप छान पांढऱ्या शुभ्र मऊसूत इडल्या झालेल्या आहे. सोबतच मग आप्पेसुद्धा मी इथे बनवून घेतले आणि आजचा दिवस इथेच संपवला. चला तर मग बाय.